शब्द दिलेला किंवा वडिलांनी शब्द दिलेला आणि किंवा तुम्ही पूर्ण बघा की आम्ही बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर कधी टीका करत नाही, पण उद्धव ठाकरे आणि काय सुरुवात आम्ही केली? आम्ही नाही केली. आमच्या वडिलांनी करतात. अहो तुम्ही अगर आमच्या आई वडिलांना तुम्ही आम्हाला अगर हेटाळणी करणार, आमच्या विविध गोष्टीच्या आणि खाडेणे षडयंत्र मारून टाकण्यापर्यंत षडयंत्र करत असाल तर आम्ही पण गप्प बसणार नाही. हे केल्यामुळे ना मला 19ची निवडणूक माझी फार सोपी गेली. मलाही आज पण वाटतं की रोहित पवार त्यांना एक फॅमिलीचा मोठा बॅकग्राऊंड आहे, ते म्हणजे त्यांचे ट्विट अतिशय अभ्यासू असतात. फक्त त्यांनी आता मतदारसंघावर जास्त लक्ष घालावं. जो बायडन काय करतोय, रशिया आणि युक्रेनचा वाद सुटेल का, हे सगळे विषय आपल्याला बघण्याचा वेळ नाही. कर्जत जामखेडचे लोक काय बघतात? ठीक आहे, तुम्ही कार्यक्रम घेत असाल, तिथे जात असाल, आता पण मोठ्या जयंतीच्या निमित्ताने ते तिथे बघितलं ते सगळं. पण मला आजही वाटतं, जे मी 2-3दा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो, तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवावा. शेवटी आपल्याला जेव्हा एका कुटुंबाचा वारसा असतो तेव्हा आपल्याला व्यक्तीपेक्षा त्या कुटुंबाचं नाव जपायचं असतं. आणि तुम्ही अगर थोडंही गालबोट लागलं तर त्या कुटुंबाच्या नावाला पण गालबोट लागतं. म्हणून माझी इच्छा आहे की वर्षानुवर्ष माझ्यासोबत रोहित पवारने विधानसभामध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे, कुठलेही ब्रेक न लागता. म्हणून त्यांनी एक मैत्रीचा सल्ला दिलेला आहे. मला त्यांचा वाद कधी होताना मला आठवत नाही, कारण मी तसा संवाद ठेवणारा व्यक्ती आहे. मी सगळ्यांशी बोलतो. असं म्हणजे वाटत नाही तुमच्या? नाही, कुठले मला माझ्या अमित देशमुखांची चांगलं संपर्क आहे. प्रणिती शिंदेची जेव्हा भेटतो तेव्हा चांगला बोल. अन्य पक्षाच्या खूप लोकांना अमित ठाकरेची चांगला संबंध आहे. आदित्य ठाकरेचा विषय घेत नाही, कारण काय आवाज माझ्याबरोबर मॅच होत नाही. आणि बाकी सगळ्या अक्रॉस पार्टी लाईन, पार्थ पवार माझा चांगला मित्र आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच अक्रॉस पार्टी लाईन माझे चांगले मित्र आहेत. आणि मी राजकारणाला मी लोकांच्या सेवेसाठी आहे आणि मी राजकारण तसं एन्जॉय करणाऱ्यापैकी आहे. मी असं त्रास घेऊन राजकारण करत नाही आणि कोणाच्या वैयक्तिक जायला बघत नाही. आता उद्धव ठाकरे आणि तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल का वैयक्तिक जातात, तुमचा प्रश्न मी हलका करतो. मुद्दा असा आहे की माझ्या वडिलांना अगर कोण मारून टाकण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या आईला पर्सनल कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या भावंडांमध्ये कोण वाद लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही विदाऊट पुरावे काहीच बोलत नाही. अगर तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये शिरत असाल, आमच्या वडिलांच्या जीवापर्यंत येत असाल, तर आम्हाला पण तेच उत्तर देणं एक मुलगा म्हणून. मी नेहमी बोलतो की मी आमदार आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नंतर आहे, पहिलं मी कोणाचा तरी मुलगा आहे. आणि मुलगा म्हणून जसा प्रत्येक मुलगा वागेल आपल्या वडिलांना शिवी दिल्यानंतर, आपल्या वडिलांच्या जीवावर कोण उठलं, तसाच मी वागतो. आणि त्याप्रमाणे आणि म्हणून कधी कधी तुम्हाला आम्ही जास्त आक्रमक वाटतो. पण माझं म्हणणं आहे की त्या मुलाला विचारलं पाहिजे की तुझ्या वडिलांना अगर शिवी कोणी घातली तर तू काय करणार? तू जाऊन त्याला मिठी मारणार? मग त्याला आपण मुलगा म्हणू शकतो का? म्हणून तसं साधं आमचं रिएक्शन असतं. विधान भवनाच्या पायऱ्यावरती तुम्ही आदित्य ठाकरे जाताना म्याव म्हणणं मात्र चुकीचं होतं त्या अर्थानं. तर माझं असं वाटतंय की असंख्य वेळी माझे वडील असो किंवा आमच्या कुटुंबाला असं हेकाळणी केलेलं आहे. काय होतं, तुम्ही आपण महाराष्ट्र किंवा आपल्याकडे अर्धी माहिती आल्या असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यावर आम्ही कशाला असं वागतो. पण तुम्हाला हे कळत नाही की त्यांनी आमच्या लोकांबरोबर काय केलेलं आहे. जेव्हा माझं लग्न तेव्हा ठरलेलं आणि लग्न ठरल्यानंतर म्हणजे मला आठवतं की त्याच वर्षामध्ये 28 नोव्हेंबरला माझं लग्न ठरलं आणि तेव्हा हे लोकांनी चुकीची ती चिंटू शेखची केस माझ्यावर लादली आणि सीबीआय पर्यंत ती केस गेली आणि ती सगळ्यानंतर सीबीआयने अहवाल दिला की केस चुकीची आहे आणि केस पुरी क्लोजर करून टाकली. पण आज तुम्हाला वाटतं की आदित्य ठाकरेवर मी म्यावम्या आवाज काढला की आदित्य ठाकरेवर पर्सनल कमेंट करतो, त्याच्या लग्नाबद्दल बोलतो. पण त्यांनी नितेश राणे बरोबर काय केलं? त्यांनी निलेश राणेंबरोबर काय केलं? त्याला कोणी राणे कुटुंबावर ते लोक कसे वागले? राणे कुटुंब आम्ही बाळासाहेबांना एक शब्द दिलेला, आम्ही बाळासाहेबांना शब्द दिलेला किंवा वडिलांनी शब्द दिलेला आणि किंवा तुम्ही पूर्ण बघा की आम्ही बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर कधी टीका करत नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांनी आमच्यावर पर्सनल गेल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असताना
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझ्या आईवर लुकआउट नोटीस निघालेली आहे. तुमच्या पुण्या कमिशनरनी अमिताभ गुप्तानी काढलेली होती तेव्हा. बरोबर. माझ्या आईचा राजकारणाचा काहीच संबंध नाही. मग मी अगर रश्मी ठाकरेंवर उद्या बोलतो चुकीचं काय? सुरुवात आम्ही केली? आम्ही नाही केली. आमच्या वडिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे शिवसेना सोडली आणि बाळासाहेबांना सांगून सगळ्या गोष्टी झाल्या. मग तुम्ही त्यांच्या जीवावर उठण्याचा अधिकार नाही ना. तुम्ही जीवावर उठण्याचा नाही, लीलावतीमध्ये अशी काय झाली. घडलेलं होतं? लीलावतीमध्ये आमच्या वडिलांची ज्या 2009ला शस्त्रक्रिया झाली त्या टायमाला आमच्याकडे असे काही पुरावे आलेले जे हॉस्पिटलच्याकडून चुकीची माणसं पाठवून आमच्या वडिलांना तिथे जीवाला धोका देण्याचं काम हे ह्याच लोकांच्याकडून झालेलं होतं अशी आमच्याकडे पुराव्याविषयी माहिती आहे. आता महाराष्ट्राला ही बाजू माहिती नाही. त्यांना असं वाटतं हे राणे नेहमी पर्सनल बोलतात, राणे उद्धव ठाकरेला तू करतात, राणे आदित्य ठाकरेला म्याव म्याव करतात. अहो तुम्ही अगर आमच्या आई वडिलांना तुम्ही आम्हाला अगर हेटाळणी करणार, आमच्या विविध गोष्टीच्या पर्सनल गोष्टी जाणार तर मग आम्ही कसं गप्प बसायचं? कुठल्या नियमामध्ये ते बसतं? किंवा असा कोणी व्यक्ती दाखवा जो हे केल्यावर गप्प बसेल तर मग आम्ही पण स्वीकारायला तयार आहे ना. मग हे काही प्रश्न नाही. तुम्ही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेला लेट्सअप बोलवा आणि त्याला विचारा की नितेश राणे असं सगळं बोलत होता. मग तो लगेच नाही मला माहित नाही करून गप्प बसणार. काय उपयोग? मग तुझ्याकडे हिंमत आहे ना तू सांग ना माझ्या वडिलांनी असं केलंय, उद्धव ठाकरेंनी सांगावं ना मी असं केलंय. मग कशाला मग तेव्हा संजय राऊतला पुढे करणार, मग तेव्हा भास्कर जाधवना पुढे करणार. तुम्ही हिंमत असेल लढत तुम्ही लढा आणि बोला आमच्याशी, आम्हाला हरकत नाही. बघा एक लक्षात, आम्ही इथे राजकारणासाठी आलेलो आहे, लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आम्हाला आरेला कार्य करणं, कोणाशी वाद करत बसणं हे आम्हाला कुटुंब म्हणून बिलकुल आवडत नाही. हे आमचं पिंड नाही. सिंधुदुर्गामध्ये तुम्ही पहा किंवा अजून आम्ही विकासाच्या वर आम्ही ओळखणारं आमचं कुटुंब आहे. तिथे इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल असो, मी माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावाचं नेतृत्व करतो. विकास करूनच मला लोक 2-2दा निवडून दिलेला आहे. एक लक्षात घ्या, आम्ही अगर विकास लोकांच्या भलत करत नसू, लोकांच्या आयुष्यामध्ये पर्यंत आम्हाला लोक निवडून का देणार? कशाला आमच्या अवतीभोवती एवढे कार्यकर्ते असले पाहिजे सांगा तुम्ही मला. मग तुम्ही अगर आम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करायची काही इच्छा नाही ना, आम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बघण्याची इच्छा आहे ना, त्यांच्यावर टीका करण्याची इच्छा आहे. पण तुम्ही अगर आमच्या आई वडिलांवर, आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीची आणि खाडेडे षडयंत्र मारून टाकण्यापर्यंत षडयंत्र करत असाल तर आम्ही पण गप्प बसणार नाही. आणि त्याची